भारताच्या अंडर-19 संघाने विश्वचषकावर आपलं नाव पुन्हा एकदा दिमाखात कोरलेलं आहे। झिम्बाब्वेमधील हरारे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात आयुष म्हात्रेच्या युवा टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवलाय। वैभव सूर्यवंशीच्या 80 चेंडूत विक्रमी 175 धावांच्या बळावर भारताने 50 ओव्हर्समध्ये 411 धावा कुटल्या होत्या। 412 धावांचं हिमालया एवढं लक्ष्य इंग्लंडला पार करता आलं नाही आणि या ओझ्याखाली दबलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच धक्के दिले। 200 धावांच्या आतच इंग्लंडचे 7 गडी तंबूत परतले कोच दिनेश लाड सर सध्या आपल्या सोबत आहेत। लाड सर, हा विजय किती महत्त्वाचा म्हणायचा आपण? खूप खूप महत्त्वाचा आहे, पण एक गोष्ट सांगू की जी आपली आजी टीम आहे म्हणजे वेगळं टॅलेंट आहे खरोखर। म्हणजे वैभव सूर्यवंशीने जी बॅटिंग केलेली आहे म्हणजे त्याच्याबद्दल मी काय बोलू मलाच कळत नाही। म्हणजे अजूबा म्हणून असं आपण म्हणू शकतो त्याला। ज्या पद्धतीने आज बॅटिंग केलेली आहे म्हणजे त्यांनी कोणालाच ठेवलेलं नाहीये। खूप सुंदर टॅलेंट आहे। आता हे खरंच मजा आली बघायला मॅच। खूप कौतुक वाटते आपल्या मुलांना। आपण 2 का 3 वर्षानंतर आपण वर्ल्ड कप जिंकतोय आणि महत्वाची म्हणजे मुंबईचा कॅप्टन, मुंबईचा जो मुलगा आहे कॅप्टन आहे तो माझ्या हाताखाली 2 वर्ष होता। खूप कौतुक करावंसं वाटतं त्याही मुलाचं। ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे, म्हणजे बोरवली मध्ये नाही तो नालासोपाऱ्यात राहतो, ग्रामीण भागातला मुलगा आहे आणि आज त्यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे। खूप छान वाटतंय मला आज। आणि यातले किती चेहरे तुम्ही भविष्यात टीम इंडियामध्ये बघताय? ऑलमोस्ट मला वाटते 5-6 मुलं मला टीम मध्ये इंडियामध्ये दिसतील। कारण एरन जॉर्ज म्हणून जो मुलगा आहे ज्या पद्धतीने त्यांनी सेमीफायनलला ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याच्या आधी त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। किलन पटेल आहे, म्हणजे बरीच मी परत जो पंजाबचा मुलगा आहे तोही चांगली बॅटिंग करतोय। म्हणजे सगळी टीमच चांगली आहे। माझी इच्छा आहे की फ्युचरमध्ये ही टीम म्हणजे येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये ही टीम आपल्याला दिसेल असं मला वाटतंय। नजीकच्या काळात यातला एखादा खेळाडू टीम इंडियामध्ये येऊ शकतो, एंट्री करू शकतो? हा, शक्यता आहे, पण आता सध्याच्या घडीला असं वाटत नाहीये। पण आहे 2-3 मुलं जी आहेत ती कदाचित येऊ शकतील नजीकच्या काळात। म्हणजे वैभव बद्दल तर मी म्हणेनच येऊ शकतो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला फक्त ह्यांना टेस्ट क्रिकेट खेळताना मला बघायचंय आणि शेवटी टेस्ट क्रिकेट खेळल्यानंतर जे आपल्याला दिसेल ते महत्वाचं आहे। माझ्या दृष्टीने तेच महत्वाचं आहे असं मी म्हणेन। वैभवच्या गेम बद्दल काय सांगाल? म्हणजे त्याचा गेम हा सगळ्या वेळा वर्ल्ड कप मध्ये गॅलरी गेम राहिलेला आहे। आज सुद्धा त्याने जवळपास 15 षटकार 15 चौकार मी मगाशी म्हटलं ना की अजूबा वाटतोय तो एक प्रकारचा। ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय गेली मी वर्षभर त्याला बघतोय, आयपीएल मध्ये पण बघितलं किंवा आता अंडर-19च्या बऱ्याच मॅचेस मी त्याच्या फॉलो केल्या। खूप अजूबा असा मला वाटतोय ज्या पद्धतीने म्हणजे तो आउटच होणार नाही अशा पद्धतीने बॅटिंग करतो असं मला वाटतं। अगदी लाड सर, खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि आमचे प्रतिनिधी निमिष पाडगावकर आपल्यासोबत आहेत। निमिष, खूप मोठा विजय भारतीय संघासाठी आणि जवळपास 2-3 वर्षानंतर आपण जिंकतोय। मोठा विजय म्हणता येईल, कारण खरं सांगायचं म्हणजे एकहाती विजय। वैभव सूर्यवंशीने जो झंझावाताने फलंदाजी केली 80 बॉल 175, तेव्हाच खरं तर विजय निश्चित झाला होता। पुढे फक्त औपचारिकता उरली होती। अर्थात इंग्लंडने फाईट दिली शेवटपर्यंत असं म्हणूया, पर्कनरने सेंचुरी मारली वगैरे, पण 412 फायनलमध्ये चेस करणं हे अंडर-19 असो किंवा मुख्य संघ असो कोणालाही अशक्यप्राय गोष्ट। त्यामुळे वैभव सूर्यवंशीने विजय दाखवून पहिल्या 26 ओव्हरमध्ये थोडंसं थांबवते, आपल्यासोबत क्रिकेटपटू प्रवीण आमरे आहेत। आमरे सर, आजचा हा विजय किती मोठा भारतीय संघासाठी? नक्कीच मला वाटतं की आपली जी परंपरा आहे की आपण अंडर-19 मध्ये भविष्यातले मोठे स्टार्स आपण नेहमीच या वर्ल्ड कप मधूनच मिळतात आणि जो परफॉर्मन्स होता मला वाटतं एक टीम परफॉर्मन्स होता, पण तसेच आपल्याला स्टार खेळाडू दिसतात।
मुंबईच्या आयुष मात्रेनी पण जे कर्णधारपद होतं ते चांगल्या प्रतीने केलं आणि नक्कीच वैभव एक स्टार आपल्याला तो होताच, कारण IPL ऑलरेडी 100 केल्या होत्या. पण आजची जी खेळी होती की प्रेशर मध्ये कसं खेळता येतं, मला वाटतं एक मोठी धावसंख्या करून त्यांनी सामना एक हाती फिरवला होता. हो, वैभवच्या भविष्यातल्या खेळीबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता तर त्याचा म्हणजे गॅलरी गेम आपण बघितलेला आहे, 15 षटकार 15 चौकार, ब्युटिफुल. काय सांगाल त्याच्या खेळाबद्दल? नाही, मला वाटतं की मेन म्हणजे काय टॅलेंट आहे आपल्याकडे, ते महत्वाचं आहे आणि तो नक्कीच जसा जसा मोठा होईल तसा अजून परिपक्व होईल. पण ही जी पण कामगिरी आहे ती सुद्धा मला वाटतं ग्रेट आहे, कारण काय एक 175 ची इनिंग फायनलला करणं हे महत्वाचं होतं आणि त्यांनी करून दाखवलं. संपूर्ण टुर्नामेंटचा जर आपण विचार करायचा झाला तर टीम कशा पद्धतीने ही बांधलेली आहे भविष्यातल्या सिनियर टीम इंडियाच्या दृष्टीने विचार करता? खेळ कसा वाटला? नक्कीच, कारण आपण पाहिलं असेल की आधीच्याही वर्ल्ड कप्स मधनं आपल्याला विराट सारखे, इव्हन पृथ्वी शॉ सारखे आपल्याला चांगले प्लेयर्स मिळाले. याही आपल्याकडनं मेन उद्देश तोच आहे, वर्ल्ड कप जिंकणं हा महत्वाचा असतंच, पण त्याबद्दल पुढे फ्युचर स्टार असतील की जे पुढे जाऊन इंडियाला मेन वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतील आणि ह्यांची सुरुवात कुठेतरी आता या वर्ल्ड कप पासून सुरू झाली. नजीकच्या काळात यातले कोण कोण खेळाडू तुम्ही सिनियर टीम मध्ये बघताय? हे खूप हरले, पण नक्कीच आपल्याकडे जे परफॉर्मर होते की ज्यांनी ज्या पद्धतीने परफॉर्म केले, तसेच मी जसं मग ज्यांची नावं घेतली होती की आपल्या मुंबईच्या आयुष मात्रेचं पण नाव घ्यावं लागेल आणि लीडर म्हणून त्याच्याकडे ती परिपक्वता आहे आणि आजच्याही मॅच मध्ये त्याची ती पार्टनरशिप महत्वाची होती. वैभवचं तर सगळेच नाव घेतील, पण मला वाटतं की इम्पॉर्टंट हे असतं की हे नेक्स्ट 2 वर्ष महत्वाची असतात या वयोगटाला. हो, आयुषच्या कॅप्टन्सी बद्दल काय सांगाल तुम्ही? कसं विश्लेषण कराल त्याचं? नाही, नक्कीच आपण बघितलं की पाकिस्तान आणि अशा सामन्यात तुमचं नेतृत्व पणाला येतं. त्यावेळेलाही आपला लीग मधला जरी सामना आपल्याला होता तो महत्वाचा होता, तिथे त्यांनी जी कॅप्टनशिप केली ती खूप चांगली केली. अमृत सर, धन्यवाद, आपण आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि आपण टीम इंडियाचं अभिनंदन करूया सगळ्यांनी मिळून. तर वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम झालेला या अंतिम सामन्यामध्ये त्याने 80 बॉल्समध्ये 175 रन्स केलेले आहेत. पुन्हा एकदा निमिषकडे जाऊया. निमिष, विश्वविक्रम केलेला आहे या फायनलमध्ये वैभवने. खरं आहे, म्हणजे मला आज आठवण कसली झाली असेल तर 175 धावा आणि विश्वचषक तुम्ही बघाल तर पहिल्यांदा कपिल देवची आठवण होते. त्याने ज्या केल्या होत्या झिम्बाब्वे विरुद्ध आणि त्यामुळे आपण 83चा वर्ल्ड कप जिंकला होता. मला त्याचीच आठवण झाली. 175 धावा विश्वचषकाच्या फायनलमध्ये करणं हे त्या खेळाडूची मानसिक ताकद दाखवून दिली. त्याने त्याचं स्किल आणि त्याचं फटकेबाजीवर दाखवून दिली. पण अंतिम सामन्यात जेव्हा प्रेशर असतं तुमच्याकडे, आणि तेव्हा इंग्लंड सारखा संघ होता, तेव्हा तुम्ही जेव्हा 175 रन्स करता त्याच्यातनंच दाखवतो की हा पोटेन्शियली हा लंबी रेस का घोडा आहे. अजून जसं प्रवीण मगाशी म्हणाले 2 वर्षात साधारण परिपक्वता अजून वाढते आणि तुम्ही जसजसे मोठ्या मोठ्या खेळाडूंबरोबर खेळायला लागता, IPL मध्ये त्याला संधी मिळते. आता अजून तो अक्षरशः मी म्हणेन प्रवेशद्वाराशी उभा आहे, पण भारतीय संघात सध्या एवढं टॅलेंट आहे की त्याला अजून काही काळ थांबवावं लागेल. पण यामुळे काय होतं, तुम्ही मोठ्यांबरोबर खेळल्यामुळे तुमची परिपक्वता वाढत जाते आणि तुम्ही आपोआप मोल्ड होत जाता, बिग स्टेज करता. तर वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे यांनी तर दाखवून दिलंय की ते मोठ्या स्टेजचे खेळाडू आहेत आणि भारताचं भवितव्य उज्ज्वल आहेच. आत्ताच आपल्याकडे जवळजवळ 50-60 खेळाडू आहेत जे आपल्या नॅशनल टीम मध्ये खेळू शकतात. त्यातून ही जर का धरले 19 वर्षाखालील खेळाडूंची फौज, तर भारतात म्हणजे टॅलेंटचा किती सोर्स आहे हे तुम्हाला कळून येईल. अगदी. केदार जाधव सुद्धा आहेत क्रिकेटपटू आपल्यासोबत. केदार, टीम इंडियाची एवढी मोठी विन आणि त्याच्यामध्ये विशेषतः वैभवचा परफॉर्मन्स कसं वर्णन कराल? सर्वप्रथम तर मी पूर्ण भारतीय संघाचं अभिनंदन करीन. अतिशय उत्कृष्ट आणि कौतुकास्पद कामगिरी फक्त आजच्या सामन्यातच नाही तर पूर्ण विश्वचषक मध्ये पूर्ण भारतीय संघाची कामगिरी एक लेवल प्रत्येक संघापेक्षा वरच्या दर्जाची राहिली. त्यामुळे सगळ्या कोचेसचं पण मनापासून अभिनंदन. म्हात्रेच्या कॅप्टन्सी त्याची होती. आपण ही संपूर्ण स्पर्धा खेळलेलो आहोत. त्याच्या कर्णधारपदाच्या परफॉर्मन्सकडे कसं बघायचं? आयुष म्हात्रे हा मला वाटतं नक्कीच एक भविष्यामध्ये भारतीय संघाचं पण, भारतीय सिनियर संघाचं पण कर्णधारपद करू शकेल एवढी प्रतिभा त्यांनी ह्या विश्वचषक सामन्यांमध्ये नक्कीच दाखवली आहे. ज्या प्रकारे
त्यांनी दबावाच्या खाली असताना सुद्धा अतिशय शांत डोक्याने चांगले निर्णय, धाडसी निर्णय सुद्धा घेतले. त्यामुळे मग नक्कीच एक कॅप्टन आहे जो भविष्यामध्ये त्याच्या कामगिरीमुळे नक्कीच भारतीय सिनियर संघाचा पण कर्णधार होऊ शकतो, एवढी त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा आपण निमिषकडे जाऊया. निमिष, आजचा सामना जर विचार करायचा झाला तर आजच्या सामन्यामध्ये पहिल्यापासूनच पारडं मला वाटतं आपल्या बाजूने झुकत गेलं. हो, म्हणजे आज तुम्ही बघाल तर एकतर हवामान चांगलं आहे, खेळपट्टी चांगली होती, पण त्याचा फायदा घेणं हे महत्वाचं असतं आणि तो फायदा वैभव सूर्यवंशीने घेतला. म्हणजे वैभव सूर्यवंशी तुम्ही बघाल तर त्याची थोडीशी बॅटिंगची स्टाईल आहे ती जे सिनियरमध्ये अभिषेक शर्मा आपण बघतो तशीच आहे, की पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीकडे रिस्क असते, पण रिस्क रिवॉर्ड जो बॅलन्स असतो तो बऱ्याच वेळा त्याच्या पथ्यावर पडलाय. आणि फक्त मला असं अजून वाटतं की त्याने जर तसा तो मोठा होईल तसा तो अजून परिपक्व होईल, कारण आज त्याने परिस्थितीचा उत्तम फायदा घेतला असंच मी म्हणेन आणि तो घ्यायला पाहिजे होता. कारण कसं असतं, तुम्ही जर का धावा नाही करू शकलात तर इंग्लंड सारखा संघ नक्कीच तुमच्या डोक्यावर चढून बसला असता. अगदी. निमिष, धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल. आणि माझी सहकारी अनुष्का जोशी सुद्धा आपल्यासोबत आहे. अनुष्का, टीम इंडियाचा एकूणच या स्पर्धेमधला परफॉर्मन्स बघता कसं बघायचं या सगळ्याकडे? म्हणजे आयुषची कॅप्टनशिप, वैभव सारख्या खेळाडूने हे एवढा मोठा आज परफॉर्मन्स देणं, एकूणच या स्पर्धेतला परफॉर्मन्स कसा बघायचा टीम इंडियाचा? नक्कीच, म्हणजे एकूणच परफॉर्मन्स म्हणू शकतो की वर्ल्ड कपच भारताच्या बाजूने होता सुरुवातीपासूनच. मोठ्या संघाचा तेवढा दबाव तर नेहमीच असतो आणि वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत तर असतोच, पण त्याहून भारताला फायनल पर्यंत नेणं आणि 2022 नंतर आता 26ला हा वर्ल्ड कप परत मिळवून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी कामगिरी आहे भारतीय संघाची. 6वा वर्ल्ड कप आपण जिंकला आहे आणि नक्कीच म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्राचा अभिमान म्हणजेच आपला अभिमान आयुष म्हात्रेने कर्णधारपद जबाबदारीने पार पाडलाय. आणि फक्त कर्णधारपद नाही तर आज चांगली फलंदाजी करत अर्धशतक सुद्धा झळकावलं आणि वैभवला योग्य ती साथ सुद्धा त्याने दिली आहे. आणि अजून एक रेकॉर्डचं विशेष महत्व म्हणजे 411चा जो एवढा मोठा टार्गेट आपण इंग्लंड संघाला दिला आहे. आतापर्यंत अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये एवढा मोठा टार्गेट कुठल्याही संघाने दिला नाही आहे. हा शेवटचा टार्गेट 2016ला आपणच दिला होता आणि आपणच आपलाच विक्रम परत मोडला आहे आणि नवीन विक्रम ठेवला आहे. अगदी अनुष्का, तू उल्लेख केलास त्याप्रमाणे मोठ्या डावांमध्ये मोठी खेळी खरं तर भारतीय संघाने केलेली आणि त्यामुळे मोठ्या खेळी करून आम्ही मोठे खेळाडू आहोत हे अंडर 19 टीमनं दाखवून दिलेलं आहे जगाला. धन्यवाद तू केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी. तर भारताच्या अंडर 19 विश्वचषक